हॅलो, नमस्कार मंडळी. मी नम्रता तुम्हा सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये अगदी खूप अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळीच मी लवकर व्हिडिओला सुरुवात केली होती. असं सकाळीच म्हणता येणार नाही, पण केली होती. तसं सकाळ म्हणणं एकदम सकाळीच नाही, पण केली होती. उठल्यावर व्हिडिओला सुरुवात केली होती. आमच्याकडे प्रचंड वारा वाहतो आणि अगोदर उन्हाळ्यात अगदी माहिती आहे का, उन्हाळ्यात पण आम्ही जाडजूड ब्लँकेट घेऊन झोपायचो, एवढी आमच्याकडे थंडी लागते. आणि पावसाळ्यात तुम्ही विचार करू शकता की काय होत असेल. असं वाऱ्याच्या आवाजाने ना मला खूप असं कधी कधी इरिटेट होतं. एवढा आमच्याकडे वारा येतो, खिडक्या किंवा गॅलरी ओपन करायलाच नको, एवढा आमच्याकडे वारा असतो. तर आज सकाळीच मी इस्त्री करायला घेतली होती. आमच्याकडे एक ना रूल असतो तसा, मोस्टली आमच्या स्त्रीचं फक्त स्कूलचे कपडे इस्त्री करताना स्त्रीचे डॅडू करतात, कारण त्याला सकाळी लेट होतं म्हणून. नाहीतर ज्याला काय करायचं आहे ना त्याने पटापट प्रत्येकाने आपापल्या कपड्यांना इस्त्री करायची, असा आमच्याकडे नियम असतो. तर आज मला पण जायचं होतं, एका रिलेटिव्हच्या घरी जायचं होतं. त्याच्यामुळे मग मी माझ्या ड्रेसला इस्त्री करत होती. जर धुतलेला मी तसाच घातला तर मी इस्त्री करत नाही, नाहीतर मोस्टली मी कपड्यांना इस्त्री करते. मला इस्त्री केलेले व्यवस्थित असलेले कपडे आवडतात. मग इथं छान मस्तपैकी आम्ही सॉंग्स लावली होती आणि श्री आणि मी इस्त्री करत होतो, कारण श्रीचे डॅडू कामासाठी बाहेर गेले होते. थोड्या वेळात ते येणार होते. मग मी इथे इस्त्री करत होती, कारण आज सकाळी ना आज सकाळी बहिणीच्या घरी आम्ही नाश्ता करून आलो होतो. आणि दुपारी आम्ही आज परत एका रिलेटिव्हच्या घरी, म्हणजे आमच्याच घरातल्यांच्या म्हणजे श्रीच्या काकांच्या घरी आम्ही जाणार होतो जेवायला. त्यांच्या घरी आम्हाला जेवायला बोलावलेलं, मग आम्ही तिकडे जाणार होतो जेवायला. पहिल्यांदा माहिती आहे का, पहिल्यांदा जर असं कुठल्या रिलेटिव्हच्या घरी किंवा कुणाकडे तरी असं फ्रेंडच्या घरी जायचं असेल ना, तर मला खूप आनंद व्हायचा. मला वाटायचं छान, म्हणजे एवढंच थोडंसं काहीतरी चेंज म्हणून मला आवडायचं. पण आता एवढं तसं काही वाटत नाही, कारण आता कसं मी दिवसभर सॉलॉनमध्ये बिझी असते आणि मला खूप वाटत असतं की मी घरी थोडा वेळ रिलॅक्स असं, म्हणजे निवांत वेळ घालवावा असं मला वाटत असतं. पण मोस्टली माहिती आहे का, ज्या दिवशी काहीतरी कुठल्या तरी रिलेटिव्हच्या घरी जायचं असतं किंवा गावाला काहीतरी कार्यक्रम आहे, काहीतरी काम आहे म्हणून जायचं आहे, त्यावेळेलाच मी सुट्टी घेते, नाहीतर मी सॉलॉनला काही सुट्टी घेत नाही. त्यामुळे आता मला पहिल्यासारखं एवढं काही एक्साइटमेंट नसतात कुठेतरी बाहेर जायचं म्हणजे. आता मला खूप वाटत असते की घरातच राहावं, बाहेर जायला नाही एवढं आवडत मला. मी सांगत असते समोरच्या माणसांना की तुम्ही आमच्याकडे या, जेणेकरून म्हणजे घरात माझा तेवढा वेळ जातो. इथं आमचं छान आवरलेलं आणि मी इथं स्त्रीला थोडंसं ओरडत होते. म्हणजे स्त्रीला ना बाहेर जाताना, स्त्री घरी असतो ना तेव्हा छान छान कपडे घालतो आणि बाहेर जाताना मात्र काहीतरी नाईट पॅन्ट वगैरे असले काहीतरी कपडे घालतो. म्हणून मग मी त्याला ओरडत होते की कपडे नसल्यासारखं राहू नको, जरा काहीतरी व्यवस्थित आवर. त्यानंतर मग आम्ही इथं माझं आवरलं होतं आणि स्त्रीचं तर अगोदरच आवरलेलं. आणि आमच्या स्त्रीचा ना डान्स चालू असतो. आमच्या स्त्रीला कधी कधी डान्स एवढा म्हणजे करायला लागला ना की करतो, नाही मग अजिबात तिकडे काय लक्ष देत नाही. आज त्याला वेळ होता, त्याच्यामुळे मग तो डान्स गाणी वगैरे लावले त्याने आणि त्याचा तो डान्स करत होता. मी एवढं फास्ट करते की आहे ना, शूट पण करायला होत नाही. इथे आम्ही थांबलो होतो मटण घ्यायला, म्हणजे आम्ही कोल्हापुरातून मटण घेऊन जाणार होतो तिकडं जिथं आम्ही जेवायला जाणार होतो ना तिकडे त्यांच्या घरी. कारण त्यांचं पण असं आहे की चांगल्या ठिकाणी मटण घेतलं तर खायला म्हणजे चांगलं इच्छा होते, नाहीतर होत नाही. म्हणून मग श्रीचे डॅडू थांबले होते मटण घ्यायला. आणि इथं श्री आणि मी इथं थांबलो होतो. श्री, कारण माहिती आहे का, श्री मला ना गाडी म्हणजे काय, कुठला गिअर काय सगळं मला ही गाडीबद्दल श्री सांगत होता. आता श्री तर खूप छोटा आहे, पण श्रीला खूप काही गोष्टी कळतात आणि मला अजून कशातलं काहीच कळत नाही. माझी खूप इच्छा आहे की मला गाडी शिकायची आहे, पण मला तेवढी हिंमत होत नाही. माझे पप्पा तर कधी कधी मला ओरडतात, म्हणतात की काही उपयोग नाही आहे तुझा. असं म्हणजे मी अभ्यासात, खरं सांगायचं मी अभ्यासात खूप हुशार होती, पण जे अशा काही डेअरिंगवाल्या ज्या काही गोष्टी असतात त्या माझ्याने होत नाही. आणि मी कोकणातली आहे, त्यामुळे ना मी खुश होती की मला इथं माशांचा वास येत होता आणि श्री आमचा चिडत होता म्हणजे वासाने. मग आपण कोकणातले म्हटल्यावर त्या म्हणजे मला काय फील होत असेल हे तुम्हाला कळेलच. कारण कसं आहे ना, मला आमच्या घरी येताना नॉनव्हेज म्हणजे मासे खायला मिळत नाही.
त्याच्यामुळे मला फिशचा वास पण खूप आवडतो. त्यानंतर श्रीने इथं आमच्या श्रीचं फेवरेट काम चालू आहे. कार्तिकीसाठी तो ड्रॉइंग करत होता. इथं तसं मी काही व्हिडिओज वगैरे बनवले नाही, कारण समोरच्याला कम्फर्टेबल वाटेल की नाही हे आपण सांगता येत नाही आपल्याला. त्यामुळे मग मी व्हिडिओ काही बनवले नाही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.